प्रयाग तीर्थक्षेत्रावरती शिवपुराण कथेला आरंभ केलेला आहे. आणि शौनकांनी प्रश्न विचारला की शिवलिंगाचे प्रकार आम्हाला सांगा. त्यावेळेला 5 प्रकारचे शिवलिंग या मृत्यूलोकामध्ये स्थित झालेले आहेत असं उत्तर सूतांनी दिलं. म्हटले हे 5 शिवलिंग कोणते? तर सांगितलं स्वयंभू शिवलिंग, प्रणवरूप शिवलिंग, प्रतिष्ठित शिवलिंग, पार्थिव शिवलिंग आणि सद्गुरू रूपी शिवलिंग असे 5 प्रकार शिवलिंगाचे सांगितलेले आहेत. आणि मग या प्रत्येक शिवलिंगाचं आपलं विशिष्ट एक महात्म्य आहे की ज्याला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल अशाने स्वयंभू शिवलिंगाची पूजा करावी. ज्याला ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचं असेल त्याने प्रणवरूप शिवलिंगाची पूजा करावी, अर्चा करावी. ज्याला संसारातील नाना प्रकारचे भोग प्राप्त करून घ्यायचे असेल अशा साधकाने भक्ताने प्रतिष्ठित शिवलिंगाची पूजा करावी. आणि ज्याला साक्षात भगवंतांना प्राप्त करून घ्यायचं असेल अशा साधकाने भक्ताने सद्गुरू रूपी शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि याचं चिंतन जरासं आपण काल श्रवण केलं की सद्गुरू हे मूर्तिमंत शिव आहेत. शिव या मृत्यूलोकामध्ये येऊन तुमच्या माझ्यामध्ये वावरतात, तुमच्या माझ्यासारखा प्रसाद सेवन करतात, तुमच्या माझ्यासारखे कर्म करतात. आणि ते कर्म कोणत्या रूपाने करतात तर उत्तरदान केलं सद्गुरू रूपाने. म्हणून भाग्यवान आहेत ते साधक भक्त की ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. आणि नाही जर का अजूनपर्यंत कुणी सद्गुरूंचे शरणागत झाले, आश्रित झाले, तर अशा साधकांनी सद्गुरूंचा शोध घ्यावा आणि अनुगृहीत होऊन जावं आणि त्यांची सेवा करावी. कारण प्रत्यक्ष सद्गुरूंची सेवा केल्याचा अर्थ आहे की प्रत्यक्ष रूपाने शिवाची सेवा तुमच्या माझ्याकडून घडत असते. एखादा साधक असा आहे की जो विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जात नाही, जो शिवालयामध्ये जात नाही, शिवनाम गायन करत नाही, शिवपूजन करत नाही, काहीच करत नाही. पण तो जर का आपल्या सद्गुरूंचा सतशिष्य असेल आणि मनोभावे जर का सद्गुरूंची सेवा करत असेल तर तो करत असलेली सद्गुरूंची सेवाच हे शिवाचं खऱ्या अर्थाने पूजन असतं. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती तुम्हाला मला होणं ही अतिशय आवश्यक गोष्ट सांगितलेली आहे. कारण जोपर्यंत सद्गुरू आपला स्वीकार करणार नाहीत तोपर्यंत सांब सदाशिवसुद्धा तुमचा माझा स्वीकार करत नसतात. भलेही मग आपण कितीही त्यांचं पूजन करू, कितीही त्यांचं अर्चन करू, नाना प्रकारच्या आरत्या त्यांना ओवाळू, नाना प्रकारच्या रसाने त्यांच्यावरती मस्तकावरती जलधारा समर्पित करू, लक्ष लक्ष पुष्पांचं अर्चन करू, पण हे केल्यानं काय होईल? हे केल्यानं जे आपल्याला पाहिजे आहे ते प्राप्त होईल. पण सांब सदाशिव मात्र तुम्हाला मला प्राप्त नाही होणार. म्हणून ज्याला संसार हवा असेल, ज्याला प्रपंचामधले भोग हवे असतील तर अशा पद्धतीनं भगवंतांचं पूजन करावं. पण ज्याला प्रत्यक्ष भगवान शंकर जर हवे असतील तर त्यांनी सद्गुरूंची सेवा करावी. कारण सद्गुरू तुम्हाला मला भगवान शंकरांपर्यंत सहज रीतीनं नेहून पोहोचवणारे असतात. आणि ज्या साधकाला भगवान शंकरांची प्राप्ती होते मग अशा साधकाला काही मागण्याची आवश्यकता पडत नाही. तर वर्णन असं करतात की ज्या साधकाला भगवान शंकरांची प्राप्ती झालेली आहे अशा साधकाच्या मनामध्ये जर का इच्छा उत्पन्न झाली, ती इच्छा त्याने अजून भगवंतांना बोलावूनही दाखवलेली नाही, भगवंतांकडे मागणीसुद्धा केलेली नाही, केवळ मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की लगेच भगवान शंकर त्याची मनोवांछित इच्छा पूर्ण करतात. त्याला आपल्या मुखाने सांगण्याची आवश्यकता सुद्धा पडत नसते. आणि सांगायचीच आवश्यकता पडली नाही तर मग नाना पद्धतीचे उपचार, नाना पद्धतीचं पूजन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही.
मग आता प्रत्येकाने स्वतंत्रतेने विचार करावा की नाना प्रकारचे सायास करून, उपचार करून, लक्ष लक्ष पार्थिव शिवलिंग तयार करून, लक्ष लक्ष पुष्पांचं अर्चन करून, लक्ष लक्ष फळांचं अर्पण करून भगवान सांब सदाशिवांकडे एक मनोवांछित इच्छा मागणे हे सोपं आहे की एकदाच भगवंतांना प्रसन्न करून घेऊन मग त्यांच्याकडून जे हवं असेल ते प्राप्त करून घेणं हे सोपं आहे. कुणाला काय हवं आहे? कुणाला भगवंताकडून प्राप्त होणाऱ्या वस्तू हव्या आहेत का साक्षात देणारा दाता हवा आहे? हा विचार तुम्हाला मला करायचा आहे. एकदा वस्तू मागितली तर केलेल्या पूजनाचं पुण्यफल त्याच्यामध्ये खर्ची पडून जाईल. जवळ असलेलं सगळं पुण्य संपून जाईल, पुन्हा पुण्य करावं लागेल. पण पुण्यबळावरती जर का आपण भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं तर त्यांच्याकडे मागण्याची आवश्यकता राहणार नाही, तर ते आपोआप तुम्हाला मला ते सारं काही दान करते. म्हणून ज्याला जे सोपं वाटेल त्याने तशा पद्धतीनं आचरण करावं, तशा पद्धतीनं पूजन करावं. आणि अशा पद्धतीनं एक प्रकार सांगितला सद्गुरू रूपी शिवलिंगाचा. त्यानंतर एक प्रकार सांगितला पार्थिव शिवलिंगाचा की ज्याच्यामध्ये स्वहस्ताने मातीची भगवान शंकरांची आपण लिंग तयार करणे. ते तयार केलेलं लिंग षोडशोपचाराने भगवंतांची त्या लिंगाची पूजा करणे. मग पूजन झाल्यानंतर ज्याला अर्चन करायचं असेल मग त्याने फुलांचं अर्चन करावं, पत्रांचं अर्चन करावं, जलाचं अर्चन करावं किंवा विविध धान्यांचं अर्चन करावं. मग अर्चन झाल्यानंतर भगवान शंकरांना नैवेद्य समर्पित करावा आणि नैवेद्य समर्पित केल्यानंतर अंतिमतः करावं भगवान शंकराचं ध्यान करावं. भगवान शंकरांच्या मंत्राचा जप करावा. आणि शिवपुराण असं सांगतं की ज्या साधकाने विविध उपचाराने भगवान शंकरांची पूजा संपन्न केलेली आहे अशा साधकाकडून एक समयाला 10,000 मंत्राचा जप हा झालाच पाहिजे. प्रातःकाळी 10,000 मंत्राचा जप आणि सायंकाळच्या समयाला 10,000 मंत्राचा जप. जो नित्य शिव उपासक आहे, नित्य जो शिवपूजा करतो, त्याची शिवपूजा ही कधी पूर्ण होईल? ज्या वेळेला संपूर्ण शिवपूजन झाल्यानंतर त्याच्याकडून 10,000 मंत्रांचा जप झाला की त्याने केलेलं पूजन हे पूर्ण होत असतं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की आमच्याकडून 10,000 मंत्राचा जप कसा होईल? कारण आमच्या पाठीमागे संसार कर्म भरपूर आहे, प्रपंच कर्म भरपूर आहे. नोकरी पाहावी लागते, कामधंदा पाहावा लागतो, शेतीवाडी पाहावी लागते. मग आमच्याकडून एवढ्या संख्येमध्ये जप होणार नाही अशी ज्या वेळेला शंका उपस्थित केली त्यावेळेला उपाय सांगितला. म्हटले नाही 10,000 मंत्राचा जप होत हरकत नाही, निदान 1,000 मंत्राचा जप तरी प्रभात समयाला झालाच पाहिजे. 1,000 मंत्राचा जप सकाळी आणि 1,000 मंत्राचा जप हा सायंकाळी साधकाकडून झाला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर जो अखंड अशा पद्धतीनं भगवान शंकरांच्या नामाचा अखंड गायन करतो, भगवान शंकरांच्या मंत्राचं अखंड जप करतो, मग केवळ शिवनाम गायन केल्याचा परिणाम, शिवमंत्राचं गायन केल्याचा परिणाम हा साधकाला काय प्राप्त होतो याचं वर्णन करत आहे. ज्याला भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायचं असेल अशा साधकाने मृत्युंजय मंत्राचा 5,00,000 जप करावा. 1,00,000 जर का मंत्राचा जप केला तर शरीर शुद्ध होतं. 3,00,000 मंत्राचा जप केला तर सर्व काम्य वस्तूंची प्राप्ती तुम्हाला मला होत असते, साधकाला होत असते. आणि 4,00,000 मंत्राचा जप जर का तुमच्या माझ्याकडून झाला तर साक्षात भगवान शंकर तुमच्या माझ्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला मला दर्शन देत असतात. म्हणून एक वेळेला नाही पूजन झालं,
नाही अर्चन झालं हरकत नाही, पण साधकाकडून एका गोष्टीचं नित्य नियमानं आचरण घडावं, आणि ती गोष्ट म्हणजे आहे शिवमंत्राचा जप. शिवमंत्राच्या जपाला पूजनामध्ये विशेष महत्त्व दान केलेलं आहे. एखादा असा साधक आहे की जो नानाविध पद्धतीनं भगवान शंकरांचं पूजन करतो, अर्चन करतो, पण तो जर का शिवनाम गायन करत नसेल, तो जर का शिवमंत्राचा जप करत नसेल, तर त्याने केलेलं पूजन हे व्यर्थ ठरतं. भगवान शंकरांपर्यंत ते पूजन जाऊन पोहोचत नाही. म्हणून पूजन झाल्यानंतर जप झालाच पाहिजे. पूजन झाल्यानंतर भगवान शंकरांचं ध्यान हे तुमच्या माझ्याकडून झालंच पाहिजे. एक असा साधक आणि एक दुसऱ्या पद्धतीचा साधक की ज्याच्याकडून पूजनही होत नाही, ज्याच्याकडून भगवंतांचं दर्शनही होत नाही, आणि ज्याच्याकडून नाना पद्धतीचे उपचार भगवंतांना अर्पितही होत नाही, पण त्या साधकाकडून एक होतं, आणि ती गोष्ट म्हणजे अखंड त्याच्या मुखामधून भगवान शंकरांच्या नामाचं गायन होतं. अखंड त्याच्या मुखामधून शिवमंत्राचा ध्वनी बाहेर पडतो, आणि अशा साधकाने काहीच नाही केलं, केवळ नामगायन केल्याचा परिणाम की त्याच्यावरती भगवंत लवकर प्रसन्न होतं. त्याने केलेलं कर्म हे भगवान शंकरांपर्यंत लवकर जाऊन पोहोचतं, आणि शिवनाम गायन करत असताना, शिवमंत्राचा जप करत असताना तो जे जे काही कर्म करतो ते कर्म राहत नाही, तर ते भगवान शंकरांचे उपचार होतात, भगवान शंकरांचं पूजन होतं. आणि अशा पद्धतीनं हे दोन साधक आहे की एक सारं काही करतो पण जप करत नाही, आणि दुसरा साधक जो काहीच करत नाही पण जप करतो, आणि जो दुसऱ्या क्रमांकाचा साधक आहे ना, त्याची भक्ती, त्याचा भाव आणि त्याची पूजा ही भगवान शंकरांपर्यंत लवकरात लवकर जाऊन पोहोचत असते. म्हणून जप करावा. भगवान शंकरांच्या नामाला अनन्यसाधारण महत्त्व सतग्रंथांनी दान केलेलं आहे. नाम गायन झालं पाहिजे, कारण नाम आणि नामी हे दोघंही भिन्न नाहीत. जे सामर्थ्य भगवंतांमध्ये आहे, जे सामर्थ्य भगवान शंकरांमध्ये आहे, तेच सामर्थ्य भगवान शंकरांच्या नामामध्ये सुद्धा आहे. म्हणून अखंड नाम गायन करावं. मग ज्याला जे भगवंतांचं रूप प्रिय आहे त्याने त्या रूपाचं अखंड गायन करावं. ज्यांना सांब सदाशिव प्रिय असतील त्यांनी अखंड शिवमंत्राचा जप करावा. पण ओम नमः शिवाय हा जो भगवान शंकरांचा मंत्र सांगितलेला आहे, हा मंत्र हा बीज मंत्र आहे. अर्थात ज्या मंत्राची सुरुवात ही ओम या प्रणवापासून होते, तो मंत्र हा बीज मंत्र गायन केलेला आहे. आणि अशा बीज मंत्राचं गायन हे जर तुम्हाला मला करायचं असेल तर याच्यासाठी प्रथमतः आपलं शरीर शुद्ध पाहिजे, त्यानंतर आपलं मन शुद्ध पाहिजे, मन शांत पाहिजे, आणि मग तदनंतर शुचिर्भूत होऊन एका आसनावरती विराजमान होऊनच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यासाठी सांगितलेला आहे. पण या मंत्राचा जप साऱ्यांनाच करण्याची अनुमती नाही. काही विशिष्ट जे द्विज आहेत, जे ब्राह्मण आहेत, अशांना या मंत्राचं गायन करण्याची परवानगी आहे. विचार येतो, आपण स्त्री आहोत, स्त्रीचा देह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे, आणि आपल्याला हा मंत्र गायन करण्याची अनुमती नाही असं शास्त्र सांगतं. मग आपण कोणतं नाम गायन करावं? त्यावेळेला सांगतात शिवाय नमः या मंत्राचं गायन तुमच्या माझ्याकडून झालं पाहिजे. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, अखंड चालता बोलता उठता बसता, अहो येता जाता सकल कार्य करिता, घरी दारी नाना प्रकारचे भोग भोगत असताना,
गृहकर्म करत असताना, प्रपंच कर्म करत असताना, जे काही तुम्ही मी करत आहोत ते सकल कर्म करत असताना एका बाजूला हाताने कर्म चालू राहू द्यावं आणि दुसऱ्या बाजूला मुखामधून अखंड शिवनामाचं गायन तुमच्या माझ्याकडून झालं पाहिजे. केवळ शिवनामाचंच गायन व्हावं असा अट्टहास नाही. ज्याला भगवंतांचं जे रूप प्रिय असेल त्याने त्या रूपाचं ध्यान करावं आणि त्या रूपाचं गायन करावं. कुणाला भगवंतांचं विठ्ठल रूप आवडत असेल तर श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे अखंड नाम गायन करावं. कुणाला रामरूप आवडत असेल तर श्रीराम 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 अखंड गायन करावं. कुणाला गोपालकृष्णांचं रूप आवडत असेल तर गोविंद मुकुंद केशव अनंत नामे आहेत आपल्या भगवंतांना. अनंत अवतार त्यांनी धारण केलेले आहेत, अनंत नाम धारण केले आहेत. आणि मग ज्याला जे नाव आवडतं, ज्याला जे रूप आवडतं त्या रूपाचं ध्यान करून त्या नामाचं गायन तुमच्या माझ्याकडून झालंच पाहिजे. अहो, एक वेळेला जर का शिवनाम तुमच्या माझ्या मुखामधून निघालं तर त्याचा परिणाम कोटी पाप जळून जातात. आणि तुमच्या माझ्या मुखामधून भगवंतांचं नाव एक वेळेला मुखामधून गायन व्हावं याच्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. त्यावेळेला मुखामधून एक वेळेला भगवंतांचं नाम गायन होत असतं. म्हणून विशेष प्रयत्न करावा. ज्या ज्या वेळेला लक्षात येईल त्या त्या वेळेला सावध व्हावं आणि अखंड शिवनाम गायन करावं. मग काय गायन करावं? शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः अखंड गायन करायचं. चला आपण सारेजण पुन्हा एक वेळेला भगवान शंकरांच्या नामाचं गायन करू. कोण गायन करेल? म्हणा. शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शराय व विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय ओम विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल. मागं पुढं राहिलं ते. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव। अशा पद्धतीनं आपण जर का अखंड शिवपंचाक्षरी मंत्राचा जप केला, गायन केलं, तर त्याचा परिणाम आपल्याला जे काही हवं असेल, ज्या काही कामना असतील त्या तर पूर्ण होतीलच, पण त्याचबरोबर भगवान शंकरांची प्रसन्नता सुद्धा तुम्हाला मला प्राप्त होईल। शिवाय नमः किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा
5 कोटी जप जर का तुमच्या माझ्याकडून झाला तर आपण शिवस्वरूप होऊन जातो. 1, 2, 3 किंवा 4 कोटी जप केल्याचा परिणाम आपल्याला ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते. ज्या साधकाकडून 1 कोटी जप झाला त्याला ब्रह्मपद प्राप्त होतं. ज्या साधकाकडून 2 कोटी जप झाला त्याला विष्णुपद प्राप्त होत असतं. ज्याच्याकडून 3 कोटी जप झाला अशा साधकाला रुद्रपद प्राप्त होतं आणि ज्या साधकाकडून 4 कोटी जप झाला त्याला महेश्वर हे पद प्राप्त होत असतं. पहा, सदाशिव, रुद्र या दोघांमध्ये अंतर आहे आणि ते अंतर काय ते आपण उद्याच्या कथाभागामध्ये श्रवण करू. पण या ठिकाणावरती एक गोष्ट लक्षात ठेवायची की सदाशिव वेगळे आहेत आणि रुद्र वेगळे आहेत. कशामुळे? कारण या ठिकाणावरती असा उल्लेख आला होता की 5 कोटी जप केल्यानं सदाशिव पदाची प्राप्ती होते आणि पुढे असं वाक्य लिहिलेलं आहे की 3 कोटी जप केल्याने रुद्रपदाची प्राप्ती होते. म्हणून कुणाच्या मनामध्ये जर शंका असेल की संख्येमध्ये अशी कमी जास्तपणा कशामुळे, तर त्याचा खुलासा जो आपण उद्याच्या कथाभागामध्ये ऐकू. तर या ठिकाणावरती एवढं लक्षात ठेवायचं आहे की पंचाक्षरी मंत्राचा जप तुमच्या माझ्याकडून होणं ही अनिवार्य गोष्ट आहे. शिवपंचाक्षरी मंत्राचा 5,55,555 इतका जर का जप तुमच्या माझ्याकडून झाला तर एक पुरश्चरण घडतं आणि ते पुरश्चरण जर का झालं तर भगवान शंकरांची प्राप्ती तुम्हाला मला होत असते. म्हणून नाही आपल्याकडून एवढं होत हरकत नाही, पण जेवढं शक्य असेल तेवढं करायला पाहिजे. भगवान शंकरांसमोर विराजमान होऊन हातामध्ये माळ घ्यावी आणि मग माळेवरती नमः शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप करावा. जेवढा शक्य होईल तेवढा करावा. त्यानंतर आपली पूजा संपन्न झालेली आहे. आता आपल्याला उद्योग, कामधंदा, व्यवसाय, संसार कर्म करायचं आहे. मग अशा वेळेला सुद्धा संसार कर्म करत असताना एका बाजूला आपलं काम चालू द्यावं आणि एका बाजूला मुखामधून अखंड शिवाय नमः शिवाय नमः अखंड गायन झालं पाहिजे. आणि हे जर का तुम्ही मी केलं तर नक्कीच भगवंत तुमच्या माझ्यावरती कृपावंत होतील. असा लाभ या मंत्राचा गायन केलेला आहे. असा लाभ शिवनामाचं गायन केलेलं आहे. अशा पद्धतीनं जर का तुम्ही मी पूजा संपन्न केली तर आपली पूजा ही पूर्ण होते. हा जो प्रश्न शौनकांनी विचारलेला होता की शिवलिंगाचं पूजन कसं करावं, तर त्याचं वर्णन सूतांनी या ठिकाणावरती दान केलं. जे 5 प्रकार सूतांनी सांगितले त्यानंतर आणखी 2 प्रकार सांगतात, स्थावर शिवलिंग आणि जंगम शिवलिंग. स्थावर जंगम शिवलिंग अर्थात पशु, पक्षी, वृक्षलता, वेली यांची जर का सेवा तुमच्या माझ्याकडून घडली तर ती सेवा अर्थात तुमच्या माझ्याकडून एक प्रकारे शिवपूजन होत असतं. पहा, जसं आपल्याला वाटतं ना की मला कुणीही त्रास देऊ नये, मला कशाचाही त्रास नाही झाला पाहिजे, त्याच पद्धतीनं पशु, पक्षी, वृक्षलता, वेली यांना सुद्धा असंच वाटतं की आम्हाला सुद्धा कुणीही त्रास देऊ नये. जसं साऱ्यांना सुखाने जीवन जगण्याची अपेक्षा असते, इच्छा असते, कामना असते, तशी पशुपक्ष्यांची, वृक्षलता, वेलींची सुद्धा असते. कारण साऱ्यांना आपलं जीवन हे प्रिय आहे. म्हणून आपण जीवन जगावं. स्वतःसाठी जगत असताना जगता जगता इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे. मग इतरांसाठी जगावं म्हणजे काय करावं, तर इतरांना त्रास होईल असं कृत्य आपण करू नये किंवा इतरांचे अंतःकरण दुखावतील असे शब्द आपल्या मुखावाटे बाहेर काढू नये. स्वतःमध्ये शिवलिंगामध्ये ज्या प्रकारे आपण सांब सदाशिवांना पाहतो त्याच पद्धतीनं वृक्ष, लता, वेली, पशु, पक्षी, प्राणी यांच्यामध्ये सुद्धा भगवान शंकरांना पाहायला पाहिजे.
आणि त्यांची जर का तुम्ही मी एक प्रकारे सेवा केली, त्यांचं जर का संरक्षण केलं, तर ते संरक्षण करणंसुद्धा एक प्रकारे भगवान शंकरांची पूजा होत असते. म्हणून अशा पद्धतीनं आपण भगवान शंकरांची पूजा करू शकतो. एक प्रकार प्रत्यक्ष शिवपिंडीची पूजा करणे, एक प्रकार जपाचं गायन करणे, मंत्राचं गायन करणे, शिवनामाचं गायन करणे, आणि एक प्रकार या चराचरामध्ये असलेल्या जीवांना अभयदान देणे, त्यांचं संरक्षण करणे, आणि जशा पद्धतीनं आपल्याकडून त्यांना उपचार देता येईल त्या पद्धतीनं तसे उपचार त्यांना देणे ही सुद्धा एक प्रकारे भगवान शंकरांची पूजा सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं पूजन करावं.